मला नाही ना जायचंय हॉस्टेलला. फ्रेंड तू तरी कर ना काहीतरी. मी तुझा फ्रेंड आहे ना, मग विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस? प्रॉमिस. आता तुम्ही दोघांनी सुद्धा मला प्रॉमिस केलंय की मी कुठेही जाणार नाहीये. डोंट वरी. मी आणि मुक्ता बोलतो बाबांशी. पण तू परत आता रडायचं नाही. हस. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. त्या जीवाला तर ना मी बघतोच. जातो आता. सागर आजपासून ही औषधे सुरू करा. डॉक्टर, हा शुद्धीत आहे ना? शुद्धीवर आहे, पण ती औषधांची गुंगी आहे. लवकरच त्यांना बरं वाटेल. गोवर्धन, बरं वाटतंय ना रे? डोळे उघड बरं गोवर्धन. लवकर बरं व्हायचंय आता. जाधव साहेब, परवाच्या दिवशी जरा भडकाभडकी झाली, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. नाही नाही, ठीक आहे. मीही काही ते मनात ठेवलेलं नाही. अहो, शेवटी जुने संबंध आहेत आपले, तेही लक्षात ठेवायला पाहिजेत ना. बोला. मी काय बोलणार जाधव? हा संपाचा राक्षस समोर उभा आहे, तोपर्यंत माझी बोलती बंद आहे. तुम्हीच बोला. काही सुचतोय उपाय एखादा? गडकरी साहेब, एक उपाय आहे. म्हणजे बघा, तुम्हाला पटतोय का तो उपाय? नाही नाही जाधव साहेब, सुरू होण्यापूर्वी संप जर मिटणार असेल ना, तर म्हणाल तो उपाय मला मान्य आहे. मी तयार आहे. बोला बोला. विनायक रणदिवेला भेटायचं. काय? शुद्धीवर आहात ना जाधव साहेब तुम्ही? आज सकाळी सकाळीच चांगला उपाय सुचवण्यासाठी डोकं ठिकाणावर लागतं. ज्या विनायकला अडकवा म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, त्याच विनायकला मी जाऊन भेटायचं असं तुम्ही मला सुचवताय. हो, मी खूप विचार केलाय आणि माझी खात्री पटली आहे की विनायक रणदिवे हाच एक माणूस आहे जो हा संप मागे घेऊ शकतो. तुम्ही म्हणता ते खरं असेल कदाचित, पण म्हणून मी नमतं घ्यायचं त्याच्यासमोर, पाया पडायचं त्याच्या. मी गडकरी साहेब, तुम्हाला संप न होणं महत्वाचं आहे की तुमचा इगो, मानापान महत्वाचा आहे? नाही ऐका, कांता सेठनं विनायकच्या सांगण्यावरून संप घडवून आणला. आता तो विनायकच्या सांगण्यावरूनच संप मागे घेईल. आणि म्हणून सांगतो, विनायकला जाऊन भेटावं, त्याची माफी मागा, पाया पडा, काहीही करा. गडकरी साहेब, बुरे वक्त में गधे को भी बाप कहना पड़ता है. हाँ, बघा कर. आजी, गोवर्धन काकांनी कंपनीत ज्या पद्धती सुरू केल्या होत्या त्यांचा रिझल्ट खूपच चांगला होता.
कंपनीचा आर्थिक व्यवहार अतिशय सुरळीत चालला होता. म्हणजे 1 लाखाच्या वर रक्कम असलेल्या प्रत्येक चेकवर डिपार्टमेंटच्या हेडची तर सही होतीच, पण त्याबरोबर माझी किंवा बाबांचीही सही होती. त्यामुळे माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स होते. म्हणजे गैरव्यवहार व्हायला काहीच जागा नव्हती. खरंच गोवर्धनचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. आपल्या कंपनीचा पाया अशा भरभक्कम आधारावर उभा आहे. याचं सगळंच्या सगळं श्रेय गोवर्धन नाही बरं. म्हणूनच आजी मला असं वाटतं की गोवर्धन काकांचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंटच होता ना. सागर, आजी गोवर्धन काकांनी सरदेसाईंच्या 3 पिढ्यांबरोबर काम केले. ते ग्रेट आहेत याबद्दल वादच नाहीये. पण बघ ना, अशा माणसावर आज काय वेळ आली. आजी मला काय वाटतं, गोवर्धन काकांच्या कडक वागण्यामुळे त्यांचे बरेच शत्रू असतील. काही लोकांना त्यांचं म्हणणं पटत नसेल, त्यांच्यामुळे लोक दुखावली असतील. काहींचा वाईट हेतू साध्य न झाल्यामुळे कदाचित त्यांच्यावर डूख धरला असेल. हो, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच त्यांना बाजूला काढण्यासाठी कोणीतरी नाही नाही सागर, नाही नाही. गोवर्धनना हितशत्रू असतील, पण कोणी या थराला जाईल असं आम्हाला नाही वाटत. आपण सगळेजण सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित लोक आहोत. आजी, हे असे सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक जेव्हा स्वार्थी बनतात ना, तेव्हा ते सराईत गुन्हेगारापेक्षाही वाईट असतात. म्हणूनच हा ऍक्सिडेंट नक्की कसा झालाय हे मी शोधणार आहे. सर्वप्रथम हे पेढे घ्या, तोंड गोड करा. पेढे कशाबद्दल आहे ना? अहो, आजची सकाळ मला खूप प्रसन्न वाटली म्हणून. अण्णा, आम्हालाही सकाळपासून खूप प्रसन्न वाटतंय. तेच सांगायला आम्ही आलोय. हा योगायोग म्हणायचा की? अहो, आपल्या घरातला ट्रान्झिस्टर रेडिओच्या लहरी कशा बरोबर पकडतो, माणसाचंही तसंच असतं. आपण फक्त ती शक्ती वापरून पाहत नाही, एवढंच. गेले काही दिवस तुम्हा मंडळींना खूप टेन्शन होतं, मला जाणवलं होतं. अण्णा, पप्पांना ऍक्सिडेंट झाला. पहिले काही दिवस तर आम्हाला काहीच कळत नव्हतं. खूप काळजी वाटत होती. त्यांना नेमकं काय झालंय, किती मार लागलाय, काहीच कळत नव्हतं. पण आज खूप दिवसांनी प्रथमच पप्पांनी डोळे उघडले. म्हणजे अजूनही संकट पूर्णपणे टळलेलं नाहीये. डॉक्टर काय ते सांगतीलच, पण तुमच्या कानावर हे सगळं घालावं म्हणून आलोय. बरं केलं शालिनी ताई. अहो, तुमच्या सगळ्या कुटुंबाबद्दल मला खूप आत्मीयता आहे. म्हणूनच तुमच्या घरातल्या सुखदुःखांमध्ये तुमच्या नकळत मीही सामील असतो. आणि तुम्ही मंडळीही मला विश्वासात घेऊन सगळं काही मनापासून सांगता, याचं मला खूप बरं वाटतं.
अण्णा, मुक्ताचे वडील या सगळ्यातून बाहेर पडतील ना? आमचा जीव नुसता टांगणीला लागला. शालिनीताई, याचं उत्तर फक्त डॉक्टरच देऊ शकतील. त्याचं काय आहे शालिनीताई? प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याचं विधिलिखित अटळ असतं. त्याचं प्रारब्ध, त्याचं नशीब परमेश्वरानं आधीच ठरवून दिलेलं असतं. फक्त ते आपण संपूर्णपणे जाणू शकत नाही, कारण आपण ईश्वर परमेश्वर नसतो. फक्त त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून, भरोसा ठेवून आपलं काम करत राहायचं. पण म्हणजे अण्णा, आपण फक्त अनुमान करू शकतो. आज सकाळपर्यंत तुम्हा मंडळींना खूप टेन्शन होतं, चिंता होती. पण आता त्यांनी डोळे उघडले, चिंता थोडीशी कमी झाली. आता फक्त उत्तम अशा मेडिकल ट्रीटमेंटची जोड मिळाली आणि तुम्हीही श्रद्धा बाळगलीत तर सगळं काही ठीक होईल. तुम्ही म्हणालात ना अण्णा, खूप बरं वाटलं. आनंद आहेच आणि सदिच्छा तर आहेतच आहेत. अण्णा, मुक्ताला तुमच्याशी काही बोलायचंय. मुक्ता, मी बाहेर थांबते. तू मोकळेपणाने बोल अण्णांशी. हॅलो. हॅलो, सागर बाबा आहेत का? हा बोल. सागर बाबा तुम्हीच आहेत होय? कस काय चाललंय ऑफिस मध्ये? नाही, काम व्यवस्थित आहे ना चाललेलं? तुझ्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. आता सांग लवकर, तुझ्या डोक्यात काय चाललंय? तुम्हाला कसं कळलं? मला तू ऑफिसमध्ये आधी कधी फोन केला होतास का? आता बोल लवकर. सागर बाबा, नाही कसं आहे, मी बोललो तर लहान तोंडी मोठा घास होईल, पण मला राहवत नाही. मला काय वाटतं ना, गोवर्धन साहेबाचा ऍक्सिडेंट हा कोणीतरी घडवून आणलेला आहे. नाही, बरोबर आहे तुझं. मलाही असंच वाटतंय. काळजी करू नकोस, आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची तब्येत कशी आहे आता? अजून नक्की काही सांगता येत नाहीये, पण तशी सुधारते. बर सागर बाबा, रात्री जेवायला येत आहे ना? काय करू मेनू? हा जीवा, बरं झालं आठवण करून दिलीस. मी आणि मुक्ता बाहेर चाललोय जेवायला. बर बर बर, बाहेर होय? आणि हे बघ जीवा, हे घरात कोणालाही कळता कामा नाही. म्हणजे आईला किंवा आजीला सुद्धा सांगू नकोस. नाही नाही, सिक्रेट ठेवतो, सिक्रेट ठेवतो मी. हे का बरं? तुला माहिती आहे ना, मी आणि मुक्ताने काही ठरवलं, काही प्लॅन्स केले तर घरात काय होतं ते. हो 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 हो, ठेवू का? हो ठेव.
कोणाचा फोन होता? मंत्रालयातून होता. म्हणले मंत्रिमंडळात एक मंत्री कमी पडायलाय, आपण जाता का? कोणाचा होता, काय होता, कवा येतो? अण्णा, मी काय करू? मला देवाने सगळं दिलंय, अगदी मनासारखं दिलंय, पण तरी मला स्वतःचा खूप राग येतो. खूप अपराधासारखं वाटतं. या बाबतीत तूच तुझी मैत्रीण व्हायला हवंस. स्वतःचं मन तपासून पाहायला हवंस. मी प्रयत्न करते अण्णा, पण यश येत नाही. म्हणजे माझं मन एक म्हणतं, पण शरीराचं दुखणं काही वेगळंच असतं. पण सागरचा समजूतदारपणा बघितला ना की बरं वाटण्याच्या ऐवजी मला स्वतःची खूप लाज वाटते. मुक्ता, परिस्थितीशी सामना करताना अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं. एकतर परिस्थिती तुम्हाला दिसते तशी असते असं नसतं. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर तीच परिस्थिती वेगवेगळी दिसू शकते. अण्णा, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. आता नाही तरी कधीतरी माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला नक्की कळेल. आता फक्त एवढंच सांगतो की परिस्थितीला शरण जाऊ नकोस. झोकून दे. बघ बघ तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की नाही. हो अण्णा. हा पद्माकर, या ना, बसा. पद्माकर, 4 दिवस आम्ही वेगवेगळ्या सेक्शन्सचे पेपर्स नजरेखालून घातले. प्रोडक्शनच्या संदर्भात जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना मग. आपण हे जे नवीन दही इंट्रोड्यूस केलंय ना बाजारात नव्या पॅकमध्ये, त्याचा एक नमुना जरा आम्हाला पाठवून द्या. आणि त्याचे प्रोजेक्शन रिपोर्ट सुद्धा. म्हणजे मग महिन्याला आपलं नक्की प्रोडक्शन किती होतंय याचा आम्हाला अंदाज येईल. आणि या बाबतीत तुमच्या काहीही सूचना असल्या तर लवकरात लवकर आम्हाला सांगा. आता एक महत्वाची गोष्ट, सागर हल्ली फार तणावाखाली असतात असं नाही वाटत? तुमच्या लक्षात आलंय? होय मा, आमच्याही लक्षात आली ही गोष्ट. इनफॅक्ट आम्ही त्याच्याशी बोलायचाही प्रयत्न केला, पण काही सांगितलं नाही त्यांनी. नवीन लग्न झालंय, किती खुशीत असायला पाहिजे होतं त्यांनी, पण तसे नाही दिसत ते. आम्ही पुन्हा एकदा त्याच्याशी बोलतो. बघूया काही सांगतोय का. तुम्हाला काही कळलं तर आम्हाला सांगाल? जरूर जरूर. फार काळजी वाटते हो. बरं, येऊ? या. एक्सक्यूज मी सर. येस सर, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं बाहेर. कोण? नाव काय? अरुण गडकरी.
पाठव त्यांना. रणदिवे साहेब,